नमस्ते, मी प्रतिभा. तर मी एवढ्या रात्रीची कुठे चालली आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल आणि मला पण प्रश्न पडला होता. कारण माझ्या आहोंनी अचानक मला म्हटले, "चल आपल्याला गावी यात्रेला जायचंय." त्यांचं गाव म्हणजे तुळजापूरमधील वाडी गाव आहे. म्हणजे वाडी बामणी असं ते सोबतच नाव घेतात. तर वाडी बामणीला जायचं होतं आणि आम्ही खूप गाड्या बघितल्या. ट्रॅव्हल्स पण नव्हती मिळत. एस-टी स्टँडवर गेले होते आणि बघायला, पण ते म्हणाले, "एवढी गर्दी ना, तू बसूच शकणार नाही." आणि जागाच मिळू शकणार नाही. मग आम्ही ट्रॅव्हल्सची वाट बघत होतो, की एखादी याच्यामध्ये सीट कॅन्सल आहे का? पण मग आहोंचं खूप डोकं चालतं आणि त्यांनी मग ह्या ट्रॅव्हल्सच्या तिथे एक आयडिया केली. हे आमचे परम मित्र कुणाल आणि विवेक. विवेकला आम्ही कवट्या म्हणतो लाडाने. हे दोघं आले होते आम्हाला सोडायला. तेव्हा मग ट्रॅव्हल्सकडे बघत म्हटलं, "चला आपण केबिनमध्ये जागा आहे का बघावं." मला वाटलं केबिन म्हणजे काय? पण जाऊन बघितलं तर मग आहोंनी सांगितलं, "चल तुला दाखवतो केबिन म्हणजे काय." तर केबिन म्हणजे हे असं ड्रायव्हर सीटच्या मागे काही सीट असतं ठेवलेलं आणि तिथे आपल्याला बसायला मिळतं. बघा हा दादा आहे ना, ह्याचं ना हा पुणे सिटी पोलीस झाला आहे ॲक्चुअली. त्याचं आता ट्रेनिंग आहे वाटतं. तर मला भेटून छान वाटलं त्याला, कारण तो असं पार्ट टाईम असं ड्रायव्हिंग वगैरे करतो. म्हणजे किती करण्याची जिद्द असली की काही माणूस करू शकतो. मला छान वाटलं त्याला भेटून आणि मग नंतर केबिनचा प्रवास माझा सुरू झाला आणि मग सोबत ना काही पण नवीन अनुभवायला मिळतं. आणि खूप थ्रिल मिळतं आयुष्यात काहीतरी करण्यासाठी. काहीतरी नवनवीन ते करत असतात. अजिबात घाबरत नाहीत किंवा काही नाहीत आणि प्रत्येक गोष्ट असे एन्जॉय करतात. सो त्यांच्यासोबत मला ना आयुष्य काय ते कळालंय आणि मला आयुष्य एन्जॉय करायला मिळायला लागले. मस्तपैकी मग त्यांच्यासोबत हा प्रवास सुरू झाला. मस्त गाणी लावली होती. थोड्या वेळाने एकदम सुंदर अशी गाणी डीजे सॉन्ग्स किंवा काय असे इमोशनल असे लावले होते. मस्त ड्रायव्हरच्या मागच्या सीटला बघून मी ड्रायव्हिंग पण एन्जॉय करत होते त्याची. कसं करतोय तो कसा नाही. मस्त गाणे लावून आमचा रात्रीचा प्रवास हा सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर रात्री झोप पण काही लागली नाही, पण डोकं जाम दुखत होतं. पण एक्साइटमेंट पण तेवढीच होती, आपण नवीन काहीतरी करतोय. मग नंतर गावी पोहोचलो, पहाटे पोहोचलो जवळ आम्ही आणि मग तिथे आम्हाला घ्यायला येणार होते. तोपर्यंत आम्ही वाट बघत बसलो माझ्या धीराची. माझे छोटे दीर घ्यायला येणार होते आम्हाला आणि मग इथे एक तळं आहे बघा. इथे कैरीचं झाड बघून मला जाम भारी वाटलं. म्हणजे किती नॅचरल गोष्टी असतात. मग इथे गोड भाची माझी मला भेटायला